नागपुर में भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चौहान ने जंतर मंतर में चल रहे आंदोलन को लेकर बड़ा बयान दिया है। उन्होंने इसे पूरी तरह स्पॉन्सर्ड आंदोलन बताते हुए आरोप लगाया कि इसके पीछे विपक्ष का राजनीतिक एजेंडा है। चौहान ने दावा किया है कि आंदोलन के लिए विदेशों से फंडिंग की गई है और इसे किसने प्रायोजित किया इसका खुलासा जल्द होगा। उन्होंने ये भी कहा कि नीट पेपर लीक मामले में आरोपियों की गिरफ्तारी हो चुकी है और उन्हें सजा भी मिलेगी। खरं तर हे स्पॉन्सर्ड असं आंदोलन आहे। आपण सर्वजण पाहता की देशभरामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विकासाचा एक फार मोठा झंझावात सुरू असताना या सगळ्या गोष्टी की ज्या गोष्टींमध्ये आपल्याला माहित आहे की ज्या नीटच्या परीक्षेचा पेपरफुटीवरून हा प्रकार घडला आणि त्यामध्ये असणारे 7-8 जण जी होती त्या सर्वांना अटक झाली आहे, ते जेलमध्ये आहेत, त्यांच्यावरती कारवाई झाली आहे, ते त्यांना कठोर शिक्षा होणार आहे। असं असताना सुद्धा कुठेही आपण पाहिलं असेल या आंदोलनामध्ये विरोधकांचा वेगवेगळा अजेंडा आहे आणि ते वेगवेगळ्या अजेंड्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला संधी कुठे मिळते का याचा त्यांना शोध आहे। नक्षलवाद संपूर्ण देशभरामध्ये मिटवण्याचं काम केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या सरकारने केलेलं आहे, त्याची आपण सर्वांना कल्पना आहे। आणि हा नक्षलवाद फोफावत जो होता आणि त्याला जे फंडिंग होत होतं, जे बाहेरून जे फंडिंग होत होतं, ज्या संस्थांना होत होतं, अशा बऱ्याच संस्थांवरती सुद्धा बंदी घालण्याचं काम हे केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून झालेलं आहे, त्याची आपण सर्वांना कल्पना आहे। मी तुम्हाला खात्रीने सांगतो काही दिवसात हे आंदोलन जे आहे हे स्पॉन्सर्ड बाय कोणाचं होतं, बाहेरच्या ज्या शक्ती आहेत विविध देशांमध्ये की ज्या यामध्ये काम करतायत, फंडिंग करतायत, ते लवकरच लोकांच्या समोर येईल।